चंद्रपुर में कुछ वर्ष पहले मल निस्तारण योजना लाई गई थी, मगर किसी कारणवश इस प्रकल्प का काम रुक गया था और अब एक बार फिर योजना शुरू होने की जानकारी मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने दी है। चंद्रपुर में मल निस्तारण प्रकल्प को एक नई गति मिलने की बात मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने कही है। गौरतलब है, चंद्रपुर में कुछ वर्ष पहले मल निस्तारण योजना चलाई गई थी और इसके लिए भूमिगत पाइपलाइन शहर में डाली गई थी, मगर बीच में ही यह प्रकल्प का काम रुक गया था। मगर एक बार फिर इस मल निस्तारण योजना को नई गति मिलने की बात स्वयं मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने कही है। तो सुनिए इस संबंध में उन्होंने क्या जानकारी दी, स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपूर शहरामध्ये मागे जी मल निस्तारण योजना झाली होती त्या अंतर्गत 2 STP आपले बांधण्यात आले आहेत आणि काही भागामध्ये ट्रंक लाईन टाकण्यात आलेली आहे, ती जी की जवळपास 141 किलोमीटर होती। परंतु त्या योजनेमध्ये निधी कमी असल्यामुळे घरापर्यंत मल निस्तारण संकलन करण्यासाठी ती जाऊ शकली नाही। त्यामुळे त्या योजनेला पूरक म्हणून अमृत योजना भाग 2 मध्ये मल निस्तारण योजना महानगरपालिकेला मंजूर झालेली आहे। त्या अंतर्गत महानगरपालिकेतील बहुतांश भागामध्ये घरापर्यंत मल निस्तारणची जोडणी करणे आणि मल निस्तारणचे संकलनाचे नेटवर्क टाकणे हे काम अंतर्भूत आहे। सोबतच ते जे काही रस्ते यामध्ये दुरुस्त करावे लागतील त्याचा सुद्धा निधी यामध्ये अंतर्भूत आहे। त्याचा फायदा असा होणार आहे की जो काही आज रोजी आरोग्याचा प्रश्न, मच्छरांचा प्रश्न चंद्रपूर शहरामध्ये आहे त्यापासून या योजना पूर्ण झाल्यानंतर मुक्तता होणार आहे आणि एक शहराचा आरोग्यमान त्यामार्फत वाढणार आहे। पाण्याची शुद्धतासुद्धा, पाणी शुद्ध, नदीचे पाणी शुद्ध राहणार आहे, ट्रीट होणार आहे। अशा प्रकारची ही योजना असल्यामुळे निश्चितच याचा लाभ सर्व चंद्रपूरकरांना होईल। CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।